तर आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या आधी काम करून घ्यावं म्हणलं आणि आधी गॅस ते क्लीन करून घेतला आणि अंघोळ ते करून घेतली. म्हणजे कसं आज थोडं निवांत होतं. पिल्लूच्या पप्पाला मार लागला होता पायाला म्हणून ते घरी होते आज, म्हणून थोडं निवांत स्वयंपाक बनवावं म्हणलं. मग काय अंघोळ ते करून घेऊन लागले स्वयंपाकाला. चिकन आणले होते, मग काय चिकन धुवून ठेवले गॅसवर आणि हळद मीठ टाकून घेतले. ते चिकन शिजत होतं तोपर्यंत मसाला काय कांदा ते कापून घेतला बाजूला आणि मसाला बनवून घेतला आणि मग फोडणीच्या तयारीला लागले. मग काय कढई ठेवला आणि दोन तीन पळे तेल टाकून घेतलं आणि मस्त खडे मसाले टाकले आणि मग टाकून दिलं वाटण पूर्ण आणि मग हळद टाकून चांगले हात मिक्स करून घेतलं आणि मस्त तेल सुटेपर्यंत हलवीत राहिले आणि छान मिक्स होईपर्यंत मग हे असे थोडे नाटक चालू झाले. म्हणजे कसे पिलूचे पप्पा घरी होते ना, मग खुशीमुळे असं सगळे प्रकार चालू होते नवीन नवीन. आणि मग काय चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिरची आणि लाल तिखट कांदा मसाला टाकून घेतला आणि मस्त परतून घेतलं छान पैकी. म्हणजे सगळं मिक्स चांगलं झालं ना, खायला थोडं चटकदार छान. मग काय चिकन मसाला टाकून घेऊन परत चांगलं परतून घेतले छान. कसं पिल्लूचे पप्पा घरी असले ना, काहीतरी बनवायला काही कंटाळाच येत नाही, नाहीतर एकटीसाठी काय बनवायचं काही सुचत नाही, मग काही बनवतच नाही मी. मग काय मस्त चिकन टाकून घेऊन चांगलं मिक्स करून घेतले आणि वरून दही टाकून मस्त मिक्स करून घेतले. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्या.